तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने 2026-27साठी फलोत्पादन योजनांना तब्बल 168 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे। ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, फुलशेती, मसाले पिके, पॉलीहाऊस, सिंचन, मशरूम आणि शेती यांत्रिकीकरणासाठी मोठे अनुदान मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या नवीन GR मध्ये नेमकं काय आहे, कोणत्या पिकांना किती अनुदान आहे आणि अर्ज कोण करू शकतो। तर हा शासन निर्णय म्हणजे कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे MIDH अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2026-27 दिनांक 8 मे 2026। तर शासनाचा मोठा निर्णय। तर राज्य सरकारने या योजनेसाठी रुपये 16,833.33 लाख निधी मंजूर केला आहे। यामध्ये केंद्र सरकार हिस्सा 60% आणि राज्य सरकार हिस्सा 40%। तर या योजनेत कोणकोणत्या गोष्टींना अनुदान? तर नवीन फळबाग लागवड। तर GR मध्ये ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, केळी, पपई, आंबा, सीताफळ, जांभूळ, चिंच, आवळा, चिकू, अंजीर, किवी, पॅशन फ्रूट इत्यादी पिकांचा समावेश आहे। या फळपिकांसाठी अनुदान आहे। नंतर स्ट्रॉबेरीसाठी अनुदान। तर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रति हेक्टर खर्च मान्यता रुपये 2 लाख, सर्वसाधारण भागात 40% अनुदान, टार्गेट 120 हेक्टर क्षेत्र। नंतर ड्रॅगन फ्रूटसाठी मोठे अनुदान। तर ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी प्रति हेक्टर खर्च रुपये 6.75 लाख, 40% पर्यंत अनुदान। या योजनेत 350 हेक्टर लक्ष ठेवली आहे। नंतर द्राक्ष बागेसाठी मदत। तर द्राक्ष लागवडीसाठी ट्रेलिस सिस्टम, सपोर्ट सिस्टम आणि लागवड खर्च यासाठी अनुदान उपलब्ध आहे। नंतर फुलशेतीसाठी अनुदान। तर GR मध्ये फुलशेतीलाही मोठा फायदा। कट फ्लावर्स रुपये 1.25 लाख हेक्टर खर्च, बल्ब फुले रुपये 2.5 लाख हेक्टर, झेंडू, गुलाब, शेवंती रुपये 50,000 हेक्टर। नंतर भाजीपाला लागवड। तर हायब्रिड व्हेजिटेबलसाठी रुपये 60,000 प्रति हेक्टर खर्च, 40% अनुदान। पिके टोमॅटो, भेंडी, वांगी, कोबी, फ्लावर, काकडी, मिरची इत्यादी। नंतर मसाला पिकांसाठी मदत। तर बियाणे मसाले, धने, जिरे, बडीशेप रुपये 50,000 हेक्टर, हळद, आलं, लसूण रुपये 1 लाख हेक्टर। नंतर औषधी आणि सुगंधी वनस्पती। तर यामध्ये अश्वगंधा, तुळस, शतावरी, लेमन ग्रास, जास्वंद, जाई यांना अनुदान दिले जाणार आहे। नंतर शेती यांत्रिकीकरणासाठी निधी। तर GR मध्ये हॉर्टिकल्चर मेकॅनिझेशनसाठी जवळपास रुपये 1,833 लाख निधी मंजूर आहे। नंतर पाणी साठवण आणि सिंचन। तर वॉटर रिसोर्सेस क्रिएशनसाठी रुपये 2,325 लाख निधी मंजूर। यामध्ये शेततळी, सिंचन सुविधा, जलसंधारण यांचा समावेश होऊ शकतो। नंतर पॉलीहाऊस आणि प्रोटेक्टेड कल्टिवेशन। तर प्रोटेक्टेड कल्टिवेशनसाठी रुपये 2,902 लाखांपेक्षा जास्त निधी। यामुळे पॉलीहाऊस, शेडनेट, नियंत्रित शेती यांना चालना मिळणार आहे। नंतर मशरूम शेती। तर मशरूम शेतीसाठी 18 प्रकल्प, रुपये 102 लाख निधी। नंतर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट। तर पीक काढणीनंतर कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस, प्रक्रिया सुविधा यासाठी रुपये 4,724 लाख निधी मंजूर। तर योजना कोण राबवणार? तर ही योजना संचालक फलोत्पादन पुणे यांच्या मार्फत राबवली जाणार आहे। तर महत्त्वाची माहिती पाहूया। तर सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या सर्व प्रवर्गांसाठी वेगवेगळा निधी राखीव ठेवण्यात आला आहे। तर शेतकऱ्यांसाठी फायदा काय? तर नवीन फळबाग लागवड, पॉलीहाऊस, ड्रीप सिंचन, प्रक्रिया उद्योग, फुलशेती, औषधी वनस्पती, मशरूम, शेती यांत्रिकीकरण यासाठी मोठे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, 2026-27 MIDH GR शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुम्ही फळबाग, पॉलीहाऊस किंवा आधुनिक शेती करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी मोठी संधी आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।